सोमवारी सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात 1400 कोटींची पाणीपुरवठा योजनेला काँग्रेसचे चेतन नरोटे व शिवसेनेचे अमोल शिंदे यांचा विरोध वगळता भाजप नगरसेवक बहुमताच्या जोरावर मंजुरी मिळाली। मात्र या पाणीपुरवठा योजनेला घेऊन सोलापूरकरांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। अनेकांनी या पाणीपुरवठा योजनेचे स्वागत करून शहर विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे, तर काही जणांनी या पाणीपुरवठा योजनेला विरोध दर्शविला आहे। महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त सचिन ओंबासे यांनी या योजनेमुळे कोणतेही करवाढ होणार नाही असे स्पष्ट सांगितले असले तरी 1400 कोटींचे कर्ज कसे फेडणार याची चर्चा सोलापुरात मोठ्या प्रमाणात होत आहे। 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून सोलापुरात सोशल मीडियावर देखील अनेक जण आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। काहींनी या योजनेला गरजेचे आहे असे म्हटले आहे, तर अनेक सोलापूरकरांनी या योजनेला व भाजपच्या रणनीतीला विरोध दर्शवला आहे। सर्वात चर्चा सुरू आहे ती म्हणजे निरंजन बोद्दुल यांची एक फेसबुक पोस्ट शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। त्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व महापौर विनायक कोंड्याल यांचा फोटो असून 1400 कोटींचे कर्ज सोलापूरकरांना हे तिघे कर्जात बुडवतील असा मजकूर लिहिलेला आहे। पोस्टमध्ये निरंजन बोद्दुल यांनी सोलापूरचा स्वाभिमान गहाण ठेवून 1400 कोटींचा कर्ज फास कशासाठी? तुमच्याकडे राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना हक्काचा निधी सोलापूरला का मिळवून दिला नाही असा प्रश्न विचारत 1400 कोटींचे कर्ज म्हणजे येणाऱ्या पिढ्यांच्या डोक्यावरचा बोजा आहे। तुम्ही मुंबईतून किंवा दिल्लीतून थेट निधी का आणला नाही? कर्ज काढायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात सत्ता असून काय उपयोग? शहराला कर्जात बुडवून स्मार्ट सिटीचे स्वप्ने दाखवणाऱ्या नेत्यांना सोलापूरचे जनता जाब विचारणार असा थेट प्रश्न देखील या पोस्टमध्ये निरंजन बोद्दुल यांनी विचारला आहे। निरंजन बोद्दुल पोस्टमध्ये असे देखील म्हटले आहेत की 1400 कोटींच्या या पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीपट्टीत वाढ होणार आहे, टॅक्स वाढणार आहे। केंद्रात व राज्यात सत्ता असताना कर्ज काढून योजना कशासाठी? सोलापूरकर जाब विचारणारच असा मजकूर देखील त्या पोस्टमध्ये आहे। निरंजन बोद्दुल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या पोस्टला घेऊन अनेक जण कमेंट्स देखील टाकत आहेत। त्या कमेंटची देखील चर्चा जोरात होत आहे। नेमके त्या कमेंटमध्ये काय म्हटले आहे त्याच्यावर एक नजर टाकूया। अशोक गुमनाळ हे म्हणतात, फक्त 1.5 वर्षात देवेंद्र दादांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, हे आपल्याला बघू वाटेना। विकासाचे विजन आहे असे विरोध करून एका मास्तरने MIDC बंद पाडली। आता दुसरे मास्तर बनू नका, विकास करणाऱ्याला विरोध करू नका। आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरसाठी काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे। धनंजय शाह म्हणतात, लोकशाही मार्गाने योग्य निर्णय घेतला महापौर साहेब। प्रथमेश कमतीकर, कर वाढला याचा पुरावा द्या। डी स्मिता म्हणतात, काँग्रेसचा आमदार मध्यमध्ये होता, सर्वत्र खड्डेच खड्डे। देवेंद्र दादा आता विकास करत आहेत, तुमच्या पोटात दुखत आहे का? राहुल दीक्षित म्हणतात, कमेंटद्वारे आधी रोज पाणी पाहिजे म्हणून ओरड करता, आता त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे, तर पक्षी राजकारण करू नका। अमित डोकले पाटील म्हणतात, काँग्रेसपेक्षा बरे आहे। देवीदास गायकवाड यांनी म्हणतात की निरंजन बद्दल थोडे शांत बस। कपिल शिंदे म्हणतात, हे तिन्ही लोक आधी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसला जनमानसात बदनाम केले आणि आता भाजपला बदनाम करत आहेत अशी टीका केली। सिद्धेश्वर उनके असे म्हणतात की राज्यात व केंद्रात बीजेपी आहे, 5 वर्षे फक्त शासनाने जुलमी शोषण केले। 8 दिवस पाणी मिळत नाही, वर्षातले 48 दिवस पाणी पुरवठा केला जातो, मात्र टॅक्स वर्षाचा लावला जातो। शशी शिंदे म्हणतायत, 1400 कोटी म्हणजे तू मला चिकचुके वाटते का? अमोल बापू शिंदे बरोबर बोलतात, एक तर तुम्ही मशीनमध्ये घोळ करून निवडून आलात, एखादी सत्ता असल्यामुळे तुमची दादागिरी जनतेवर चालू आहे। प्रदीप पवार म्हणतात, त्याच्यामध्ये 140 कोटी कमिशन अगोदरच मिळालेलं आहे, त्यामुळे एवढेच चाललंय, लोकशाही लोकांशी काही देणं घेणं नाही, आमचे घरे भरली तर बस। अंदू झुरे म्हणतात, 800 कोटीवरून बजेट 1400चे लगेच कसे झाले? शंकर शाबादे म्हणतात, सोलापूरमध्ये MIDC कधी येणार? काम मिळणार म्हणून सोलापूरचे लोक पुण्याला जात आहेत, कंपनी बंद पडत आहेत। पालकमंत्री साहेब, तुम्ही थोडं याकडे लक्ष द्या। सिटी बस नाही, कोण आहे आमदार, कोण आहे खासदार माहित नाही, 15 वर्ष झालं काही विकास नाही। बजरंग कुलकर्णी म्हणतात, पाणीचे जार विकत घेऊन सोलापूरची जनता त्रस्त झालेली आहे, जर 24 तास पाणी येत असेल तर येऊ द्या, अशी राजकारण करू नका, पाणी येऊ द्या लोकांना। शिवशंकर कोरडे म्हणतात, किती जरी कर्ज काढले तरी जनताच भरणार यांच्या कमिशन सहित। चंद्रकांत सुरवसे म्हणतात, सोलापूर विकतेत, आता कसं वाटतंय? अजित रिंगणे म्हणतात, कोणाकडे कसलेच पुरावे नाही 1400 कोटींचे। दुसरी गोष्ट, कोणाच्याही मागे लागून काही फरक पडत नाही, प्रत्येक नेता स्वतःसाठी विचार करतो, सामान्य जनतेच्या प्रॉब्लेम कोणाला देणे घेणे नाही।
राहुल थोरवे म्हणतात सोलापूरचे कर्जपूर करून विकास साधणार का? सतीश कुमार महाले म्हणतात ज्याच्या अंगावर कर्ज तोच खरा मर्द. प्रताप पाटील त्यासाठी जिल्ह्यातला पालकमंत्री पाहिजे. इरफान भाई म्हणतात निवडणुकीत भरपूर खर्च झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे. मंगेश भालशंकर म्हणतात नळ नाही घरात तरी पण सार्वजनिक पाणीपट्टी येत आहे. तर अशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेच्या 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून निरंजन बोद्दुल यांनी सोशल मीडियावर पोस्टरच्या माध्यमातून व कमेंटच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप रंगल्याचे पाहायला मिळत असून सोलापूरचे पब्लिक तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही आमच्या कमेंटमध्ये जरूर आपले मत नोंदवा. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.